आज आपण ह्या ठिकाणी आळूच्या पानाचे भजे कसे करायचे ते बघणार आहोत। खूप कमी वेळात होतात हे भजे, झटपट होतात। आळूची पाने घेतली आहेत साफ करून। ह्या ठिकाणी मी 6 पाने घेतले आहेत। हे अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत। श्रावण महिना सुरू आहे तर सोमवारच्या दिवशी आळूची वडी करतात उपवास सोडण्यासाठी। तर वेळ नसल्यामुळे आपण झटपट भजे पण करू शकतो उपवास सोडायला। हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत। खूपच झटपट होतात हे भजे। मस्त बारीक कापून घ्यायचे आहेत पानं। कमी वेळात आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही। अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। हे बघा ओवा घेणार आहेत आपण याच्यात टाकण्यासाठी। अर्धा चमचा ओवा टाकला आहे। हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतला आहे मी, तो टाकायचा आहे। तांदळाचं पीठ टाकायचं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी। 2 चमचा बेसन पीठ घेणार आहोत आपण। तेल तापाय ठेवलं आहे। मीठ टाकणार आहोत। लाल तिखट टाकलं आहे। हळद टाकली आहे चिमूटभर। लाल तिखट जास्त नाही टाकायचं, हिरवी मिरची टाकली आहे। तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित। पाणी टाकून मिक्स करणार आहोत या ठिकाणी। हे भजे कमी वेळात आणि झटपट होतात, खायला पण खूप छान लागतात। तीळ टाकू शकता तुम्ही या ठिकाणी, तुम्हाला आवडत असतील तर। मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे बघा आपले पीठ तयार आहे। तेल पण तापलं आहे, आता भजे सोडून घ्या त्याच्यामध्ये। अशा प्रकारे भजे सोडायचे आहेत। खूप झटपट होतात हे भजे। बघा छान अशा प्रकारे व्यवस्थित भजे सोडून घ्यायचे आहेत। छान गॅस मंदच ठेवायचा आहे। कलर पण खूप छान आला भज्यांना, मस्त। राहिलेले भजे पण आपण ते तळून घेणार आहोत। झटपट रेसिपी आहे, तुम्ही बनवा, नक्की सांगा कशी होतात ते। छान मी ह्या ठिकाणी 6 पाने घेतले आहेत, तर 4 माणसांसाठी 6 पानांची भजे भरपूर होतात। हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे। हे बघा भजी तयार आहेत आपली। छान छान झालेत भजी, एकदम कुरकुरीत आणि दिसतात पण खूप सुरेख। बघा